आपण पाहत आहात प्रारब्ध योग। पालघर जिल्ह्याच्या विकासाला नवीन गती देणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली। बोईसरमधले बुलेट ट्रेन स्टेशन, वाढवण बंदर, प्रस्तावित विमानतळ आणि मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचा आढावा घेत मुख्यमंत्री यांनी हे प्रकल्प महाराष्ट्रासह देशाच्या आर्थिक विकासासाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला। पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की बोईसरमधले बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेले रेल्वे स्टेशन, वाढवण बंदर, प्रस्तावित विमानतळ आणि मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाची पाहणी करण्यात येत आहे। यावेळी त्यांनी सांगितलं की त्यांच्या सरकारच्या कार्यकाळात या सर्व महत्त्वाच्या प्रकल्पांना वेग मिळाला आणि त्या बुलेट ट्रेनमुळे विशेषतः त्याची आपल्याला माहिती आहे 2 स्टॉप आहे, बोईसरला आहे आणि विरारला आहे। याच्यामुळे खूप मोठी एक इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करता एरिया त्याच्यामुळे ओपन अप होईल। आपण विचार करू शकतो की एक प्रकारे बीकेसीचं एक्सटेन्शन होईल, कारण इथनं बीकेसी पर्यंत अर्ध्या तासामध्ये पोहोचता येईल। त्यामुळे एक फार महत्वाचं काम ते होत आहे। आता आपण जिथे उभा आहोत ही साईट वाढवण बंदराची साईट आहे। आपल्याला कल्पना आहे की आज देशातलं सगळ्यात मोठं बंदर हे JNPA बंदर आहे। जवळपास 70 लाख मेट्रिक टन इतकं त्या ठिकाणी कंटेनर आणि माल हँडलिंग करण्याचं त्या JNPT पोर्टची क्षमता आहे। यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की वाढवण बंदर हा देशासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असून या बंदरामुळे भारताच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे। यापूर्वी भारतात थेट येऊ न शकणारी मोठी मालवाहू जहाजे आता वाढवण बंदरात येऊ शकतील। त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार अधिक वेगाने वाढण्यास मदत होणार आहे। यासोबतच या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। पण हे जे बंदर आपण बांधतोय हे JNPTच्या 3 पट मोठं आहे। याच्यामध्ये JNPT पेक्षा 3 पट जास्त क्षमता असणार आहे। हे देशातलं सगळ्यात मोठं बंदर आहे। जगातल्या पहिल्या 10 मधलं हे बंदर आहे आणि सगळ्यात महत्वाचं देशामध्ये अशी साईट कुठेच नाही। 20 मीटर डीप ड्राफ्ट असलेलं अशा प्रकारचे बंदर आहे। जगातली जी सगळ्यात मोठी शिप आहे, सगळ्यात मोठी वेसल आहे, ती आता भारतात येऊ शकत नाही, त्याला दूर डॉक करावं लागतं। पण हे बंदर झाल्यानंतर त्या बंदरावर जगातली सगळ्यात मोठी शिप देखील येऊ शकेल, अशा पद्धतीची याची रचना आहे। या संदर्भात आता काम फार वेगानं पुढे चाललेलं आहे। जवळपास 30 ते 40% जे काही या ठिकाणी ॲक्विजिशन होतं ते देखील पूर्ण झालंय। आमचा प्रयत्न आहे की कुठेही फोर्सफुल ॲक्विजिशन होऊ नये, या दृष्टीने ग्रामस्थ आणि मासेमारी करणारे आमचे जे बांधव आहेत यांना विश्वासात घेऊन त्यांचं योग्य पुनर्वसन करतच आपल्याला हा प्रकल्प करायचा आहे। त्या दृष्टीनं अतिशय चांगला संवाद एस्टॅब्लिश झालेला आहे। या एका प्रकल्पातून 10 लाख रोजगार निर्मिती होणार आहे। त्यामुळे या पालघर जिल्ह्यातल्या स्थानिकांना, डहाणूच्या तालुक्यातल्या लोकांना देखील मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये सामील कसं करून घेता येईल याचा आपला प्रयत्न चाललाय। विशेषतः मासेमारी करणाऱ्यांना एक मासेमारीचं बंदर देखील आपण तयार करून देतो आहोत, जेणेकरून त्यांचा व्यवसाय कमी व्हायच्या ऐवजी वाढला पाहिजे, तो व्यवसाय देखील मोठा झाला पाहिजे, त्यातही अगदी एक्सपोर्ट पर्यंत आपण जाऊ शकलो पाहिजे, अशा पद्धतीचा बंदर आपण तयार करतो। आणि एकूणच आपल्याला कल्पना आहे की या जिल्ह्यामध्ये हे वाढवणचं बंदर आहे, त्यासोबत विरार अलिबाग कॉरिडॉर आहे, या ठिकाणी बोईसर आणि विरारची स्टेशन्स आहेत आणि एक नवीन एअरपोर्ट देखील आपण विरारच्या जवळ तयार करणार आहोत। या सगळ्या प्रकल्पांची पाहणी आज मी करतोय आणि या सगळ्या प्रकल्पांमुळे चौथी मुंबई जी आहे ती या भागामध्ये तयार होणार आहे। एक मोठी आर्थिक अशा प्रकारची गुंतवणूक येणार आहे आणि आमचा प्रयत्न आहे की या संपूर्ण आर्थिक परिवर्तनामध्ये स्थानिकांना सामील करून घेण्याकरता मग इथलं ITI आहे त्याचं अपग्रेडेशन करून इथे मोठ्या फिशरी इन्स्टिट्यूट तयार करून या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंटचं काम ऑलरेडी आपण सुरू केलेलं आहे। त्याच्या माध्यमातून स्थानिकांना या परिवर्तनाचा फायदा कसा मिळेल हा प्रयत्न आपला चाललेला आहे आणि मला समाधान आहे की इतक्या वर्षापासून अडलेले सगळे प्रकल्प
आता माननीय मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारने मार्गी लावलेले आहेत आणि पुढचे 30 वर्ष महाराष्ट्राची आणि देशाची अर्थव्यवस्था या एका वाढवण बंदरामुळे वर्धित वेगानं विकसित होताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे देशाच्या इतिहासातलं विकासाचं एक महत्वाचं पान म्हणजे वाढवणचं बंदर आहे. डहाणू परिसरातील डीटीपीए निर्बंधांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की निर्बंध असलेल्या भागातही नियोजनबद्ध पद्धतीने मोठे निवासी हब विकसित केले जातील. तसंच ज्या भागात निर्बंध नाहीत त्या ठिकाणी विकासासाठी नवीन कॉरिडॉर उभारले जाणार आहेत. वाढवण बंदर प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सुमारे 90% परवानग्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित 10% परवानग्याही लवकरच मिळतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. असं आहे की पहिल्यांदा तर हे निर्बंध जे आहेत या निर्बंधामध्ये पूर्णपणे शिथिलता यावी अशा मानणाऱ्यांपैकी आम्ही नाही. विकासाला आवश्यक तेवढी शिथिलता आली पाहिजे, कारण डहाणू नॅचरल एरिया प्रोटेक्ट करण्याकरताच आपण वाढवण बंदराची या ठिकाणी व्यवस्था अशी केलेली आहे की ते आतमध्ये 5 किलोमीटर पर्यंत रस्ता त्याचा तयार केलेला आहे. त्यामुळे इथली जी जैवविविधता आहे, निसर्ग आहे, तो लक्षात घेऊनच मग ज्या भागामध्ये अशा पद्धतीनं जैवविविधता आहे तिथे आपल्याला कमर्शियल पेक्षा रेसिडेन्शियल प्लॅनिंग जास्त करावं लागेल. त्याकरता जे काही आवश्यक आपल्याला बदल करून घ्यायचे आहेत ते आपण डहाणू ऑथॉरिटीकडे जाऊन ते बदल मिळवून घेऊ. या ठिकाणी आपल्याला लॉजिस्टिक कॉरिडॉर करता येतो अशा जागा आम्ही आयडेंटिफाय केल्या आहेत की जिथे जैवविविधतेवर आपल्याला कुठलाही परिणाम होणार नाही. तिथे आपण लॉजिस्टिक कॉरिडॉर करू. ज्या ठिकाणी कमर्शियल कॉरिडॉर करता येतो तिथे कमर्शियल करू. अशा पद्धतीनंच याचं प्लॅनिंग करतो आहोत. त्यामुळे खूप असं विस्थापना करायची आणि डहाणू ऑथॉरिटीज आम्हाला नको किंवा डहाणू ऑथॉरिटीने या ठिकाणी जे काही प्लॅनिंग केलेलं आहे ते सगळं उलटसुलट करायचं आम्ही कधीही करू देणार.